प्रमुख समित्या, ठीक आहे, ज्यावेळेस भारताचे संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती, ठीक आहे, त्यावेळेस 8 प्रमुख समित्यांची स्थापना झालेली होती. त्यापैकी वन बाय वन आपण बघूया. मसुदा समिती ही सर्वात महत्वाची, म्हणजे जी ड्राफ्टिंग कमिटी होती, ठीक आहे, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे, आणि यांच्या व्यतिरिक्त आणखी 7 सदस्य होते. राज्यांची चर्चेसाठी समिती होती, यांचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. राज्यांची चर्चेसाठी समिती. नंतर तो संघराज्य घटना समिती, याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. नंतर होतं मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स व अल्पसंख्याक, ठीक आहे, फंडामेंटल राईट्स आणि मायनॉरिटी या समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल, ठीक आहे. आता हे जे विषय होते, या विषयाच्या रिगार्डिंग सल्लागार समिती जी होती, त्याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल. नंतर तो प्रांतिक घटना समिती, याचेही अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. कार्यपद्धती नियम समिती, याचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. आणि एक सुकाणू समिती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे. बघा, भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबरला कंप्लीट झाली होती 1949ला, ठीक आहे, आणि ती सुपूर्द करण्यात आली होती 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आली, ठीक आहे. म्हणून 26 नोव्हेंबर आपण हा संविधान दिन म्हणून साजरा करतो, तर 26 जानेवारी हा गणराज्य दिन, ठीक आहे. आता हे जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन होतं, हे तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला होता. आणि ह्याला 64 लाख, तत्कालीन 64 लाख एवढा खर्च लागला होता. घटना समितीचे अध्यक्ष, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमातून भारतीय राज्यघटना